नमस्कार मित्रांनो, कुसुम सोलार योजनेअंतर्गत पाठीमागे 2 वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज भरलेले होते, तर अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर अशा प्रकारचे SMS हे प्राप्त झालेले असतील की प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर करण्यात आला आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी जी काही रक्कम आहे, रकमेचा ऑनलाईन भरणा हे जे काही कुसुमचं जे काही बेनिफिशरी ॲप आहे, या ॲपमधून करून घ्यावा अशा प्रकारचे SMS हे शेतकऱ्यांना प्राप्त झालेले असतील। तर काही तांत्रिक कारणामुळे आपल्या मोबाईलवर जर SMS हा प्राप्त झालेला नसेल, तर आपल्या या अर्जामध्ये निवड झालेली आहे की नाही हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, कुसुम बेनिफिशरी लॉग इनमध्ये MKID आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर स्टेटस येथे चेक केले असता आपण येथे पाहू शकतात की रजिस्टर्ड डेट तर 1/6/2023 या तारखेचा हा जो काही अर्ज आहे, हा अर्ज इथे भरण्यात आलेला होता आणि या शेतकऱ्याला तर या स्टेटसमध्ये कसल्याही प्रकारची माहिती येथे दाखवली जात नाही की तुमचा अर्ज यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। तर येथे फक्त रिक्वेस्ट सँक्शन अशा प्रकारचीच माहिती येथे दाखवली जात आहे। त्यानंतर येथे डाउनलोड ॲप्लिकेशन, तर येथे आपणास कोणत्याही प्रकारची माहिती दाखवली जात नाही। तर अशा शेतकऱ्यांनी आपला जो काही अर्ज आहे, मेडा बेनिफिशरीचे जे काही ॲप आहे, या ॲपमध्ये आपला जो काही मोबाईल नंबर आपण फॉर्म भरता वेळेस दिलेला असेल, तो मोबाईल नंबर टाकून आपल्याला आपले स्टेटस हे चेक करून पाहायचे आहे। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे सोलार अगोदर फिट झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांचे यामध्ये लॉग इन होणार आहे। तर आपली या अर्जामध्ये निवड झालेली आहे की नाही आपण एका मिनिटामध्ये चेक करू शकता। तर त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय मोबाईल स्क्रीनवर। तर आपल्याला Google प्ले स्टोअरमध्ये आपल्या मोबाईलमध्ये मेडा बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे, हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर मी हे ऑलरेडी ॲप इन्स्टॉल केलेले आहे, तर मी इथे ओपन करतो। ओपन केल्याच्यानंतर सुरुवातीस आपणास काही परमिशन मागितल्या जातील, तर त्या परमिशन आपणास अलाउ करायचे आहे। त्यानंतर आपण येथे आपला जो काही मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर हा जो काही चौकोन दिसत आहे, हा बॉक्समध्ये क्लिक करायचे आहे आणि येथे या ॲरोवर आपणास क्लिक करायचे आहे। येथे ॲरोवर क्लिक केल्याच्यानंतर युअर ॲप्लिकेशन इज नॉट शॉर्टलिस्टेड, लॉग इन विल बी रिझ्यूम सून अशा प्रकारचा जर SMS आपणास खाली येथे दाखवत असेल, तर आपली या कुसुम घटक बी योजनेअंतर्गत आपल्या अर्जाची निवड झालेली नाही असे आपण समजून घ्यायचे आहे। तर मी येथे दुसरा मोबाईल नंबर टाकतो। तर मी येथे दुसरा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि या ॲरोवर येथे क्लिक करतो। क्लिक केल्याच्यानंतर त्या मोबाईलवर हा OTP जाईल। तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, या ॲपमध्ये अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल। तर यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल्स याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। ॲप्लिकेशन डिटेल्स याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर लाभार्थ्याचा तपशील अशा प्रकारे येथे दाखवला जाईल आणि सर्वात खाली येथे स्वयं सर्वेक्षण म्हणजेच सेल्फ सर्वे नावाचे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळेल। तर आपल्याला आपल्या शेतामध्ये जाऊन जिथे आपला बोर असेल, विहीर असेल, तेथे जाऊन आपणास आपला सेल्फ सर्वे हा करून घ्यायचा आहे। तर हा जो काही सेल्फ सर्वे आहे, हा कशा पद्धतीने करायचा त्याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याची जी काही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आहे, ही यादी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे। तर ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आपण या यादीमध्ये नाव न पाहता अशा प्रकारे 2 मिनिटामध्ये आपल्या मोबाईलमध्ये आपला मोबाईल नंबर टाकून आपण आपल्या अर्जाची निवड झालेली आहे की नाही हे चेक करू शकता। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।